ब्रेकनंतर इव्हनिंग पल्समध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। राजापूर तालुक्यातील धोपेश्वर गावातील धूतपातेश्वर देवस्थानाच्या जमिनीवर शेती करणारे कुळ शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडले। त्यांना फार्मर आयडी मिळत नसल्यानं अहिल्याबाई होळकर कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळत नसल्याचा दावा शेतकऱ्यांनी केलाय। पाहूयात। राजापूरमध्ये कुळ शेतकऱ्यांचा हक्कासाठी टाहो। देवस्थानाच्या जमिनी कुळांकडे मात्र कर्जमाफीपासून वंचित। 55 ते 60 वर्ष जमीन कसूनही जमिनीचा मालकी हक्क नाही। राजापूर तालुक्यातील धोपेश्वर गावातील 3.5 ते 4,000 एकर जमीन देवस्थानाला इनाम म्हणून देण्यात आली असून या जमिनीवर गेल्या 55 ते 60 वर्षांपासून कुळ शेतकरी शेती करत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। मात्र जमिनीच्या नोंदी आणि मालकी हक्काचा प्रश्न कायम असल्यामुळे शेती करणाऱ्या कुळ शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळत नसल्याची तक्रार आहे। धूतपातेश्वर देवस्थानाच्या जमिनीवर वर्षानुवर्ष शेती करणाऱ्या कुळ शेतकऱ्यांचा संघर्ष आजही सुरूच आहे। जे आमचे सभासद आहेत त्या सभासदांपैकी 15 सभासदांना आमच्या कर्जमुक्ती मिळालेली आहे, परंतु त्यांच्याकडे फार्मर जो आता शासनाने 2 वर्षापासून सुरू केला फार्मर आयडी, तो फार्मर आयडी त्यांच्याकडे नसल्यामुळे त्यांना ती कर्जमुक्ती मिळत नाही। दरवर्षी मी आरडीसीसी बँकेकडून आंबा कर्ज उचलायचो, पण फार्मर आयडी न निघाल्यामुळे मला गेल्या वर्षीपासून कर्ज मिळालं नाही, इन्शुरन्स मिळाला नाही। त्याच्यानंतर आता कर्जमुक्तीच्या ह्याचा लाभ घेता आला नाही। तसंच मी परवा शेतकऱ्यासाठी गेलो होतो कृषी विभागाकडे, तर धोपेश्वर गाव सोडून बाकी इतर गावांना सगळ्यांना कृषी क्षेत्र मिळतंय। धोपेश्वर गावातील शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार देवस्थानाच्या जमिनीपैकी काही जमिनीच्या नोंदी जोशी, करवळकर, देसाई, भागवत, बोरवणकर यांसारख्या आडनावांच्या व्यक्तींच्या नावावर आहेत। या व्यक्ती भोगवटाधारक असल्याचं शेतकरी सांगतात। मात्र प्रत्यक्षात वर्षानुवर्ष जमीन कसणारे कुळ शेतकरी वेगळे आणि जमिनीच्या नोंदींवरील भोगवटाधारक वेगळे अशी परिस्थिती असल्याचा दावा करण्यात येतोय। त्यामुळे जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीचा प्रत्यक्ष लाभ मिळत असल्याची व्यथा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। कुळ शेतकरी त्यांच्या न्याय हक्कांपासून वंचित। जमीन आम्ही खसतोय पण शेतकऱ्यांच्या नावावर नाही। कर्जमाफीसाठी फार्मर आयडीची अडचण। या प्रश्नामुळे अहिल्याबाई होळकर कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे। फार्मर आयडी तयार होत असल्यानं कर्जमाफी आणि शासनाच्या विविध शेतीविषयक योजनांपासून वंचित राहावं लागत असल्याचं शेतकरी सांगतात। शेतीचा लाभ घ्यायचा म्हटलं तर मालकी हक्काचा प्रश्न उद्भवतो। अशा दुहेरी कात्रीत कुळ शेतकरी सापडल्याचा आरोप आहे। आम्ही अनेक वर्षांपासून ही जमीन कसतोय, मात्र जमिनीच्या नोंदी दुसऱ्यांच्या नावावर आहेत। आम्ही कुळ म्हणून शेती करतोय, त्यामुळे आमच्या नावावर फार्मर आयडी होत नाही आणि शासनाच्या योजनांचा लाभ मिळत नाही। सरकारनं आमचा प्रश्न कायमचा सोडवावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। कारण आता धोपेश्वर गाव जे आहे देवस्थान संपूर्ण देवस्थान इनाम नाही, काही जमिनी मालकी हक्काच्या आहेत, काही कुळांच्या आहेत आणि कुळांच्या जमिनी शासनाला त्यांच्या प्रोजेक्टसाठी आपल्याला चालतात शासनाला। त्यामुळे आम्हाला आता रस्त्यावर उतरून आम्हाला लढा देणंच भाग आहे। आता या आम्ही उपोषण करून झाले आहेत, पण त्याकडे कोणी दखल घेत नाही। कागदोपत्री सगळे व्यवहार केलेत आपण, तरी आमच्याकडे अजूनपर्यंत कोणी लक्ष देत नाही। देवस्थानच्या जमिनी ज्या म्हणतात त्या देवस्थानच्या एवढ्या जमिनीत नाही, ते सर्वे नंबर वेगळे आहेत आणि हे जे सगळे शेतकरी आहेत ना यांचे सर्वे नंबर वेगळे आहेत। आता ते नेमके कोणाचे कुठचे सर्वे नंबर हे शासन दरबारी का कोणाला सांगत नाही। कोकणातील देवराई आणि देवस्थानांना इनाम म्हणून देण्यात आलेल्या जमिनीवर सर्वसामान्य शेतकरी कुळ म्हणून शेती करत असल्याचं चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळतं। मात्र त्यांना पिढ्यानपिढ्या जमीन कसूनही मालकी हक्क नाही। हा प्रश्न आता केवळ धोपेश्वर पुरता राहिलेला नसून अशा जमिनीवर शेती करणाऱ्या कुळ शेतकऱ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झालाय। सरकारचा प्रकल्प आला की जमीन, कागदपत्र आणि भोगवट्याचे प्रश्न सोडवून प्रकल्पाची कार्यवाही होते। मग शेतकऱ्याला कर्ज किंवा कर्जमाफीचा लाभ देताना एवढ्या अडचणी का? आम्ही कर्ज घेतो, कर्ज फेडतो, शेती करतो, पण सरकारनं कर्जमाफी जाहीर केली तरी फार्मर आयडी आणि जमिनीच्या नोंदीच्या कारणामुळे आम्हाला कर्जमाफी मिळत नसेल तर आम्ही जायचं कुठे, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय। राजापूरच्या धोपेश्वरमधील कुळ शेतकऱ्यांचा हा प्रश्न केवळ फार्मर आयडी किंवा कर्जमाफी पुरता मर्यादित नाही। पिढ्यानपिढ्या जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या हक्काचा हा प्रश्न आहे। त्यामुळे शासनानं देवस्थानाच्या जमिनींच्या नोंदी, भोगवटाधारक आणि प्रत्यक्ष जमीन कसणारे कुळ शेतकरी यांची पडताळणी करून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा लाभ मिळवून द्यावा अशी मागणी आता होत आहे। राजेश जाधव, लोकशाही मराठी, रत्नागिरी। लोकशाही मराठी ऐका, पहा,
जागरूक रहा.